नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे पौष रविवार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण प्लॅन केला आहे एका यात्रेला जायचा. यात्रा असते अमरावती येथे बिलटेक मध्ये. अमरावती जिल्हा येतो तो बिलटेक, तिथे यात्रा असते. चला तुम्हाला यात्रा दाखव. हॅलो, चाय पिएगा? फिर इसको सुनेगा ना. मला विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। आपले फोन मोबाईल इतर मोबाईल वस्तू सांभाळून ठेवा. आपल्या मागे पुढे नजर द्या.
कढीचा रस्ता प्रेम बसते ते समोर हे मोठा मोठा आरू जेवण कसं वाटलं? जेवण कसं वाटलं म्हणते. तर आम्ही आलो आमच्या मामाच्या मित्राच्याकडे जेवण करायला. छान उत्तम जेवण केलं, मस्त मसाला भात आणि कढी आणि उत्तम सोय केली त्यांनी. मस्त वाटले, छान, थँक्यू. व्हेरी वेल. अरे पण बाकीचे आहे ना आता. क्या है ये? आता फिल्टेकची यात्रा तर पाहिली, पण आता आणखी महत्वपूर्ण गोष्टी यांच्याकडून जाणून घेऊया. बिल्टेकच्या यात्रेबद्दल माहिती म्हणजे अशी की हे आता आमच्या जन्माच्या अगोदर पासून जे आहे तर आम्ही पाहूनच राहिलो आहे. तर त्याच्या अगोदर पासून हे कितीतरी पुरातन काळातलं मंदिर आहे आणि परंपरागत ते चालू आहे अजूनही. भाविकांची एवढी गर्दी राहते का तिथे गर्दीचा काही आता पता नाही, म्हणजे दाटी खूप होते. आणि मेन म्हणजे वैशिष्ट्य असं का ते जागृत देवस्थान आहे तिथलं, म्हणून श्रद्धाळूची जे आहे काय म्हणते त्याला, भक्ती दिवसेंदिवस ते वाढत आहे, संख्या वाढत चाललेली आहे श्रद्धाळूंची. आणि मेन म्हणजे तिथलं जे नागोबाची मूर्ती आहे ती ह्या राजुऱ्यामधली आहे. हा, ती पौष महिन्यामध्ये तिथे नेल्या जाते आणि पुन्हा पौष महिना संपला तर ते परत त्या जागेवर आणल्या जाते. हे रमेशराव पाटील हे राजुऱ्याचे रहिवासी सरपंच हे होते आणि त्यांच्या सहकार्याने तिथे ते सर्व व्यवस्थापना चालू आहे. अजूनही परंपरागत ते निभवत आहे. शेख महाराज की जय.